आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। धनंजय मुंडे आणि धसांनी एकत्र काम केलं तर देशमुखांना न्याय मिळेल। मुंडे धसांच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र आले तरी फरक पडणार नाही, आम्ही देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी, मस्साजोग ग्रामस्थांची प्रतिक्रिया। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाची परळीत झाडाझडती, विशेष पथक अंबाजोगाईत तळ ठोकून। आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील, भाजपच्या संघटन पर्व शाळेमध्ये रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। तर जनताच आता तुमच्यावर थुंकली आहे, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर राऊतांची सुद्धा जोरदार टीका। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये मंत्री गणेश नाईकांचा पुन्हा जनता दरबार। 24 फेब्रुवारीला ठाणेकरांच्या समस्या आणि तक्रारी ऐकणार, ठाण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये जनता दरबार घेणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का, सिल्लोडमधील सुरेश बनकर पुन्हा भाजपात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बनकरांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। पुण्याच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, तर पुणे शहर उपप्रमुख राजेश पळसकरांचा राजीनामा। उद्धव ठाकरेंना पत्र लिहित पळसकरांचा राजीनामा। नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का, 25 ते 30 पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश, तर राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर देखील पक्षात गळती सुरूच। खासदार अमर काळेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट। मतदारसंघातील विकास कामांना मंजुरी प्रदान करण्यासंदर्भात गडकरींना निवेदन।